मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री आता संपदा आणि निधीजवळ येते. दोघींकडे खूप रागात पाहत असते. तेव्हा आतमध्ये या ना, असं संपदा म्हणते. मग आता मी आतमध्ये यायला किंवा पाहुणचार घ्यायला इथे आले नाहीये. मला एक म्हणायचं आहे, ज्या मिनमिनत्या दिव्याने तुमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिनेही होकार दिला, तर त्या दोघांनी आता लग्न केलं आहे. तुम्ही आता आमचे व्याही झाला आहात, तुम्ही पाहुणे आहात आमच्यासाठी. आता मग पाहुण्यांनी असं लेकीच्या घरी कुठे राहावं का? मग आता संपदा म्हणते, आम्ही कुठे जाणार, आम्ही भाडं देऊ की? मग आता गायत्री म्हणते, हे पहा, आम्ही भाडं वगैरे काही घेत नाही, पण तुम्ही दोघींनी इथून जावं असं मला वाटतंय. आणि जर गेला नाही तर तुम्हाला हाताला धरून बाहेर काढण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची असेल. असं म्हणून आता गायत्री ही निधीला सांगते की तू सुद्धा अजिबात इथे राहायचं नाही. तेव्हा आता संपदा आणि निधीला खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं. त्यावेळी आता गायत्री त्यांना घर सोडून जाण्याची जणू धमकीच देते. आणि जर तुम्ही घर सोडून गेला नाहीत तर तुमच्या लेकीला होणारा त्रास तुम्ही बघतच राहाल, असंही ती आता म्हणते. मग आता ती तेथून निघून जाते. त्यावेळी संपदाला खूप वाईट वाटतं. आता कुठे जावं हा प्रश्न तिच्या मनात येतो. मग आता निधी म्हणते, काय करायचं आई अगं, असं म्हणून ती चक्कर रडू लागते. त्यावेळी संपदा म्हणते, अगं त्या काय चुकीचं बोलले आहेत, आपण पाहुण्यांच्या घरी राहतो, त्यांचं तरी काही चुकलंय का? तर इकडे बाहेर आता मनात सारखाच मानसीचा विचार आता येत असतो. तेव्हा तो म्हणतो, लकी चार्म, हे पहा, माझ्यामुळे खरंच तुम्हाला खूप त्रास होतोय हे मला माहीत आहे आणि माझ्या घरचे सुद्धा अजूनही तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाहीये, पण मी काय करू शकतो तुमच्यासाठी? तेवढ्यातच तेथे आता मानसी येते आणि म्हणते, मला का होईल त्रास आपल्या घरच्यांचा? अहो, ते आपले सगळे घरचेच आहेत ना. मग आता तेजस म्हणतो, तसं नाहीये, घरातील अजून कुणीही तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाहीये. तेव्हा या घरातली माणसं सुद्धा आपलीच आहेत ना, मग हे नातं स्वीकारायला सुद्धा थोडा वेळ त्यांना लागेलच, असं मानसी म्हणते. पण आपण दोघेही मिळून काय करू माहितीये का, हे घर पुन्हा एकत्र जोडू, आपण दोघेही प्रयत्न करू. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे असतील ना, ते या दिवाळीच्या आतच करा आणि दिवाळीच्या आतच तुम्ही या घरात सुद्धा या. त्यावेळी आता तेजस विचारतो, का बरं दिवाळीच्या आतमध्ये? मग आता मानसीला आठवतं की ही या घरातली तुझी पहिलीच दिवाळी आहे असं गायत्री म्हणालेली असते आणि या पाडव्यालाच हे घर पाडलं जाणार आहे असंही सांगते. या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात, पण आता हे सत्य ती अजिबात तेजसला सांगत नाही. ती आता सांगते, आपल्या सर्वांना एकत्र दिवाळी साजरी करता येईल ना, म्हणून मी म्हणतीये. तेव्हा तो आता म्हणतो, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन लकी चार्म, माझ्या घरच्यांना, आईला आणि निधीला सुद्धा दिवाळी अगदी छान प्रकारे साजरी करता येईल असं काहीतरी मी करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा आता मानसी म्हणते, मला आईची आणि निधीची खूप काळजी वाटते, कारण लग्नाचा निर्णय घेताना मी त्यांची काळजीच केली नाही, त्यांचा विचारच केला नाही. परंतु लग्नानंतर जसं हे घर माझं आहे ना, तशीही त्या घरची जबाबदारी सुद्धा माझीच आहे, बरोबर ना? तेव्हा तेजस म्हणतो, हो बरोबर आहे आणि मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही नका काळजी करू. पुढे आता ती म्हणते, आता आपलं आयुष्य एकमेकांशी जोडलं गेलं आहे. अहो, तुम्ही जावयाच्या नात्याने सगळं काही कराल, परंतु बाबा गेल्यानंतर जी घडी विस्कटली आहे ना, ती मला परत बसवायची आहे आणि म्हणूनच मला तोपर्यंत लग्न करायचं नव्हतं. परंतु तेव्हा आता तेजस म्हणतो, नका काळजी करू लकी चार्म, आपली ओळख नव्हती ना तेव्हापासून मी तुमच्या आईला माझीच आई मानतोय. आता मुलगा म्हणून ही जबाबदारी माझी सुद्धा आहे आणि ती पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न देखील करेन. त्यांना कधीही त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. त्यानंतर आता ते दोघेही आपापल्या ठिकाणी झोपायला जातात. तेजस हा बाहेरच झोपतो. दुसऱ्या दिवशी आता छाया आवरून बाहेर येते, फोनवर बोलत असते. मग आता त्याच वेळी आता फोनवर बोलून झाल्यावर तेजस तेथे झोपलेला असतो, ती ते पाहते. मग नंतर आता तेजसच्या उशाजवळ तिचं लक्ष जातं, तर आता तेथे विठ्ठलाची मूर्ती असते. मग आता छाया जोराजोरात ओरडू लागते, दीदी पटकन बाहेर ये. मग आता छायाच्या या आवाजाने तेजस लवकर उठतो आणि विचारतो की काय झालं ओरडायला. त्यावेळी आता ती देव देव असं म्हणून ओरडत असते आणि नमस्कार करते. मग आता तेजस म्हणतो, बोंबलायला काय झालं, माझ्यातला देव दिसला ना तुला, ये मग नमस्कार करायला ये मला.
असं म्हणून तो आता पाय पुढे करतो. मग आता ती त्याच्या पायाला थापड मारते आणि म्हणते की तुझ्यातला नाही रे, समोर बघ देव आहे देव. अरे आपल्या घरात विठ्ठलाची मूर्ती सापडली असं म्हणून दिदी दिदी असं करत ती गायत्रीला आवाज देत आतमध्ये जाते. तेजस विचार करतो विठ्ठलाची मूर्ती असं म्हणून तो त्या मूर्तीकडे पाहतो. तर आता त्याला आठवतं, त्याला समजतं ही मूर्ती तर मानसींची आहे. आता तो त्या मूर्तीकडे पाहतच राहतो. तर आतमध्ये छाया लगेच आता गायत्रीला सांगायला जाते की आपल्या इथे विठ्ठलाची मूर्ती सापडली आहे, प्रगट झाली आहे. तो तेजस आहे ना त्याच्याजवळ. मग आता मानसी देखील ते बोलणं ऐकते. इकडे तेजस हा आता संपदाकडे गेलेला असतो, परंतु त्या दोघींनाही आवाज देत तो थकून जातो, कारण त्या दोघीही तेथे नसतात. आता गायत्रीच्या या बोलण्यामुळे त्या दोघीही निधी आणि संपदा घर सोडून गेलेल्या असतात. तेव्हा त्याला आता खूप टेन्शन येतं. तो म्हणतो अजिबात सामान सुद्धा दिसत नाहीये. म्हटल्यावर ह्या घर सोडूनच गेल्यात. त्यांनी आता एक चिठ्ठी सुद्धा लिहिलेली असते. ती चिठ्ठी सारखा सारखा तेजस पाहत असतो. तेव्हा मानसीला रात्रीच दिलेला शब्द त्याला आठवतो की एक मुलगा म्हणून तुमच्या आईची आणि बहिणीची जबाबदारी मी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडेन. आता तेजसला खूप टेन्शन येतं. तो म्हणतो लकी चार्मला मी आता काय उत्तर देऊ ना कळतच नाहीये. तर आता दुसरीकडे संपदा आणि निधी या दोघीही रस्त्यावरून चाललेल्या असतात. तेव्हा आता कमलेश म्हणतो की सारखा सारखा कुणाचा फोन वाजतोय, मगाशी तुझा वाजला संपदा दोनदा, तू पण कॉल रिसीव्ह नाही केला आणि आता निधीला सुद्धा फोन येतोय. निधी म्हणते तेजस साहेबांचा फोन आहे. त्यावेळी आता कमलेश म्हणतो संपदा तू अशी का करते, निधीला फोन का तू घेऊ देत नाही ग. अगं त्यांना काळजी वाटत असेल ना, तुम्ही दोघी अचानक अशा तडकाफडकी निघून आल्या म्हणून. त्यावेळी आता संपदा म्हणते दादा नको, अरे अगोदरच त्यांनी खूप उपकार केलेत आमच्यावर आणि कसं आहे ना तू दिलेल्या जागेत आम्ही राहणार आहे म्हटल्यावर तेजस साहेब तिथे येतील आणि आम्हाला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जातील. मग आम्ही काय करायचं बरं. मला नाही राहवत आता तिथे, माझ्या मुलीचं सासर आहे ते आणि माझ्या मुलीसाठी पाठी राखा म्हणून माझ्या विठुरायाला मी सोडून आले आहे तिथे. आणि आता तोच तिचं माहेर आणि तोच तिची आई असं म्हणून आता संपदा रडते. तेव्हा निधीला आणि कमलेशला खूप वाईट वाटतं. मानसी त्या मूर्तीकडे पाहते आणि म्हणते बापरे ही तर आमच्या घरातली मूर्ती आहे, निधी कुठे गेली असं म्हणून ती आता तेजसला विचारते राष्ट्रहित अहो निधी आहे ना घरात, कुठे आहे आई कुठे आहे असं म्हणून त्या दोघींना ती आवाज देते. तेव्हा घरातील सर्वजण आता बाहेर येतात. मग आता तेजस म्हणतो त्या दोघीही नाही येत तिथे. तेव्हा मग कुठे गेल्या, तेजस म्हणतो नाही माहीत मला, मूर्ती आणि ही चिठ्ठी त्या तिथे ठेवून गेल्या होत्या. आता असं म्हटल्याबरोबरच लगेच ती चिठ्ठी मानसी हातात घेते आणि वाचू लागते. तेव्हा तिला आता मोठा धक्काच बसतो. तर आता गायत्री मनात विचार करते बापरे साफसफाई झाली वाटतं, बोलण्याचा असर लगेच पडतो वाटतं. तेव्हा आता मानसी ती चिठ्ठी वाचत असते. तर आता गायत्री पुढे येते आणि लगेच ती चिठ्ठी हातातून घेत वाचू लागते की मानसी म्हणू ऐक, आम्ही हे घर सोडून जात आहोत कारण आता माझ्या मुलीचं सासर आहे ते. ती माणसं जरी चांगली असली तरीही मला तिथे राहायला आता कसं तरी होतं आणि व्याह्यांच्या घरात कधी राहू नये असं म्हणतात. म्हणूनच आणि तू जो निर्णय घेतला आहे ना बाळा तो अगदी परफेक्ट घेतला आहे. हे बघ जेव्हा तुझ्या सासरचे तुला सून म्हणून ॲक्सेप्ट करतील ना तेव्हा आम्ही हक्काने नक्की तुझ्या घरी येऊ, आमच्या मुलीच्या घरी येऊ. त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू फक्त स्वतःचा संसार व्यवस्थित कर. मी तुला चांगल्या माणसाच्या हाती सोपवले ते म्हणजे तेजस सरांच्या, कारण तेजस साहेब हे खूप चांगले माणूस आहेत, त्यांना जप, त्यांच्या घरातील सर्वांना जप. आम्ही नक्कीच येऊ तुला भेटायला, आमची काळजी करू नको आणि आम्हाला शोधण्याचा प्रयत्न देखील करू नको असं आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. मग मानसी पटकन ती चिठ्ठी ओढून घेते आणि स्वतः वाचू लागते. तेव्हा आता गायत्री ही मानसीला म्हणते तू यांच्याबरोबर लग्न केलं तेजस बरोबर, प्रभूच्या दिव्याबरोबर, मग काय झालं त्याचं पाहिलं ना. तुझे आई आणि बहीण गेली घर सोडून, त्यांना निर्णय आवडला की नाही काय माहीत आणि ते गेले आहेत ना, आता शोधण्याचा प्रयत्न करू नकोस त्यांना. तेव्हा आता मानसी लगेच जायला निघते. तर गायत्री तिला अडवत विचारते कुठे चाललीस. मग आता माझ्या आईला आणि बहिणीला शोधायला निघाली आहे असं आता मानसी म्हणते. पुन्हा गायत्री आता म्हणते
म्हणते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, दाराच्या बाहेर पाऊल टाकलं ना पुन्हा या घरात तुला एंट्री मिळणारच नाही. तसंही तुझ्या या सासरकडच्यांनी तुला अजून ॲक्सेप्ट केलंच नाही आहे. आमच्या कुणीच घरच्यांनी तुला सून म्हणून अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. मग तू बाहेर राहिली काय आणि आतमध्ये राहिली काय, काही फरक पडतो का? नाही ना, नाही पडणार फरक आम्हाला काही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू तुझ्या बहिणीला आणि आईला शोधायला आता चाललेली आहेस ना, तर दोघींची नाही तर तिघींची सोय करायची, समजलं? तू तुझी सुद्धा सोय तिकडेच राहण्याची कर, इकडे अजिबात तू यायचं नाही आहेस. असं म्हणून आता गायत्री तिला आता बंधनात अडकवते. तेव्हा आता तेजसला मात्र खूप राग येत असतो. तो या क्षणी तरी गप्पच बसतो. तरीही आता मानसी निघालेली असते. तेव्हा तेजस म्हणतो, जा मानसी तुम्ही, कारण तुम्ही जर गेल्या तर त्या दोघींना नक्कीच शोधणार. मग आता गायत्री म्हणते, बोललातच मधी, तुम्ही बोललातच. म्हटलं अजून तुम्ही बोलले कसे नाही, असं म्हणून ती आता तेजसला सांगते. कसं आहे ना तेजस, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, ती जर इथून गेली तर पुन्हा कधीही या घरात येणार नाही. त्यावेळी तेजस म्हणतो, मानसी तुम्ही जा आणि पुन्हा कधीच या घरात येऊ नका. तसंही तुम्हाला कोणीही ॲक्सेप्ट केलं नाही, उगीच या बंधनात अडकून राहू नका तुम्ही, आणि तुम्ही स्वतंत्र असं आयुष्य जगा. मी तुम्हाला या बंधनातून मुक्त करतोय. या दोघींना शोधण्यासाठी मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. त्यावेळी गायत्री म्हणते, हो, असं वनवन भटकण्यापेक्षा एखादी नोकरी शोधा. लग्न केलंय ना आता, म्हटल्यावर जबाबदारी घ्यायला नको का? आणि असंही तुझ्या बायकोला आम्ही किती दिवस असं पोसत राहणार आहोत, आम्ही नाही पोसणार तुझ्या बायकोला. त्यावेळी तेजस रागातच म्हणतो की तुमच्या गेमाबरोबर कळतात वहिनी मला, तुम्ही काय करता, उपकाराच्या ओझ्याखाली दबवून ठेवता आणि मग लाचार आहे असं म्हणून काढून देता. ही तुमची जुनी खेळी आहे, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तुमची ही जुनी सवय, जुनी खोड, असं म्हणून तो गायत्रीला तोंडावर पाडतो. तेव्हा तेजस आता मानसीला म्हणतो, तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. ह्या दोघी जणी अजिबात लांब गेल्या नसतील, आपण दोघेही शोधूयात त्या दोघींना, चालेल ना? मग आता मानसी हो असं म्हणते. त्याच वेळी मात्र आता गायत्री म्हणते, सासूबाई तुमच्या सुनेने चांगलंच तुमच्या मुलाला कामाला लावलं आहे, तसंही त्याच्याकडे एकही नोकरी आता टिकून नाही आहे ना म्हणून, आणि तसंही तुम्हाला खूप कामं आहे ना आतमध्ये, असं म्हणून ती छाया आणि सुमनला सांगते. तेव्हा त्या दोघीही आतमध्ये जातात. तर तेजस मानसी मात्र तेथेच उभे असतात. आता गायत्री मागे पाहते आणि मानसीला म्हणते, मानसी जाणार आहे का तू शोधायला तुझ्या आईला आणि बहिणीला? मग आता ती काही न बोलता लगेच पांडुरंगाची मूर्ती हातात घेते आणि लगेच तेथून आतमध्ये जाते. त्यावेळी आता गायत्रीकडे तेजस हा खूपच रागात पाहत असतो. मग आता गायत्री म्हणते, काय तेजस, अरे जरा टेन्शनमध्ये आहे ना तू, जरा एन्जॉय कर आता आणि आंघोळ करून घे, नाही तर टेन्शनमध्ये आंघोळ करायची सुद्धा तू विसरून जाशील. तर आता आतमध्ये मानसी देव्हाऱ्याजवळ विठ्ठलाची मूर्ती ठेवते आणि म्हणते, पांडुरंगा माझी आई आणि बहीण या दोघीही घर सोडून गेल्या आहेत, परंतु त्या दोघीही जिथे कुठे असतील ना त्या दोघींनाही सुखात ठेव. त्या दोघीही सुखात असतील तर मी सुखात असेन. माझ्या या निर्णयामुळे माहेर व सासरमध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे ना, ती दरी लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न देखील मी करणार आहे आणि त्यात मला यश दे. त्याचबरोबर सासरच्यांचं मन जिंकण्यात मला यशस्वी होऊ देत, असं म्हणून आता ती पांडुरंगाकडे आपलं गाऱ्हाणं मांडते. मग आता ती खूप रडत असते, कारण तिची आई आणि बहीण दोघीही घर सोडून ह्या गेलेल्या असतात. तर इकडे आता शोभा ही रिक्षातून मानसीच्या घरी येते आणि रिक्षावाल्याला म्हणते, इथेच थांबवा, असं म्हणून ती आता त्याला पैसे देते आणि मानसीला जोराजोरात आवाज देऊ लागते. इकडे मानसी आता विठ्ठलाचं दर्शन घेऊन लगेच बाहेर जाते आणि आपले अश्रू देखील पुसते. त्यानंतर आता मानसी बाहेर येते. समोर शोभा उभी असते. शोभा म्हणते, मानसी अगं काय करतेस तू? तेव्हा तू अचानक इकडे कशी आलीस, असं मानसी विचारते. तेव्हा अगं तुझं लग्न झालंय म्हटल्यावर तुला भेटायला यायला नको का, असं आता शोभा विचारते. मग आता मानसी म्हणते, तरीही. मग आता शोभा म्हणते, मी आले तर काही प्रॉब्लेम आहे का? बरं माझं एक काम कर ना तू मानसी. त्यावेळी मानसी विचारते, कोणतं काम? तेव्हा शोभा म्हणते, तू एक काम कर, जरा 200 रुपये घेऊन येतेस का आतमधून तुझ्या सासरकडून, कारण अगं माझे सगळे सुट्टे पैसे संपलेत आणि बंदच पैसे राहिले आहेत. कसं आहे ना, सुट्ट्या पैशांमध्ये मी काय केलं, तुला ओटी सुद्धा घेतली. म्हटलं तुझं नवीन लग्न झालंय असं
रिकाम्या हाताने कुठे जावं तुला भेटायला. ओटी घेतली आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांसाठी काहीतरी छोटंसं आपलं घेतलंय, त्यामुळे सगळे सुट्टे पैसे संपून गेले आणि रिक्षावाल्याचे पैसे द्यायचे, तर आता माझ्याकडे पैसेच नाहीत, काय करू ग मी, असं म्हणून ती सारखी सारखी आता आतमध्ये तिला जायला सांगते आणि तिला पैसे आणायला सांगते. मग आता मानसीला प्रश्न पडतो 200 रुपये आता कुठून आणावे नक्की, कारण आतमध्ये तर कोणीच माझ्याबरोबर बोलत नाहीये. मग आता काय करावं हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसीची शोभा आता ओटी भरत असते. त्याच वेळी आता गायत्री तेथे येते आणि मग ती ओटीच उधळून देते. तेव्हा मानसीला आणि शोभाला जबर धक्काच बसतो. आता त्या दोघीही गायत्रीकडे पाहू लागतात. मग आता दुसरीकडे तेजस हा टपरीवर चहा पिण्यासाठी म्हणून आलेला असतो. तेव्हा आता पैसे सुट्टे नाहीयेत असं आता तो टपरीवाला जेव्हा म्हणतो, तेवढ्यातच रणजित गाडीतून तेथे येतो आणि म्हणतो मी भरतो पैसे, असं म्हणून आता तो मागे उभा राहतो. त्याच वेळी आता तेजसला धक्काच बसतो. तर आता तो रणजितकडे पाहू लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.